विदर्भात सर्वात जास्त उत्पादन सोयाबीनचं घेतलं जातं। सध्या सोयाबीन काढणीला येऊन बाजारपेठेमध्ये ठेपलेला आहे, मात्र त्याला कवडीभोल भाव सध्या मिळतो आहे। दिवाळी जर बघितली तर काही दिवसांवर ठेवून ठेपलेली आहे आणि या पिवळ्या सोन्याला भाव मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे। दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे, कारण सोयाबीन निघतं आणि सोयाबीन काढणीनंतर त्यातून मिळणाऱ्या पैशांवरती शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ही साजरी होत असते आणि यातूनच शिक्षणाचा खर्च असेल, मुलांचा किंवा घर खर्च असेल, हा सोयाबीन पिकावर मोठा भागवला जात असतो। मात्र अतिवृष्टी झाली, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात खराब झालं आणि यातून कसंबसं सोयाबीन वाचवून शेतकऱ्यांनी ज्या बाजारपेठेंमध्ये आणलेलं आहे आणि त्या बाजारपेठेंमध्ये जर बघितलं तर हमीभावसुद्धा मिळत नाही आहे। हमीभावापेक्षा कमी भाव जो आहे तो सोयाबीनला मिळतो आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट पुन्हा एकदा सापडलेलं आहे। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, काय भाव आहे सोयाबीनचा? खूप बिकट परिस्थिती आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत। गव्हर्नमेंटची कुठलीही खरेदी नाही आणि व्यापारी संघटनेने कास्तकाराची पिळवणूक लावलेली आहे। मनाच्या त्यांच्या मनाच्या हिशोबाचे भाव आणि कास्तकाराला कुठलाच त्याचा बेनिफिट नाही आहे। खर्चापेक्षा इन्कमपेक्षा खर्च जास्त झालेला आहे, त्यामुळे शेतकरी हा वेठीस धरला जात आहे। शेतकऱ्याच्या मागण्या ह्या गव्हर्नमेंटने पूर्ण करायलाच पाहिजे। आज खर्चाची खूप बिकट परिस्थिती आहे, त्याच्यामुळे ह्या निर्लज्ज गव्हर्नमेंटनी कास्तकाराला एकदा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम हे गव्हर्नमेंट करत आहे, व्यापारी संघटना करत आहे। त्याच्यामुळे कास्तकाराच्या मालाला भाव भेटलाच पाहिजे। नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी केली जात असते, मात्र नाफेडची खरेदी देखील सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे लावलेला सोयाबीनला खर्च जास्त आणि उत्पादन शेतकऱ्यांना कमी मिळालेलं आहे। काय सोयाबीनची परिस्थिती आहे? सोयाबीनची परिस्थिती सर बिकट आहे। आम्हाला आता एकरी 2 क्विंटल सोयाबीन पिकलं आणि 3000 रुपये सोंगाचा भाव आहे आणि सोयाबीन काळाचा भाव 1500 रुपये एकर आहे। एकरी 2 पोते पिकलं आहे आणि पैसे काही उरले नाही, उरतच नाही। मजुराला द्यावं लागते, मेंटेनन्समध्येच साधे पैसे चालले जाते। त्याच्यामुळे आमच्या पैसेच निवडून राहिले तर आता काय करणार आहे, आम्ही कोणाला म्हणणार आहोत? माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतो आहे। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचं सोयाबीनला भाव मिळतो आहे आणि शेतकरी समाधानी आहेत का त्या भावावर? नाही, सोयाबीनला भाव तर 3000 रुपयापासून तर 4000 रुपयापर्यंत सोयाबीन खपून राहिलं। तर सोयाबीनला काही भाव नाही, यंदा शेतकऱ्याची काही आर्थिक दृष्टी एकदम खराब होणार आहे, कारण की नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे का? नाही, नाफेड पण चालू झालं नाही आहे आणि जेवढी लागत लागली तेवढे पण पैसे नाही येऊन राहिले आमचे। दिवाळी आहे समोर, कसं होणार? आमची दिवाळी तर अंधारात जाणार यंदा, शेतकऱ्यांची 100% अंधारात जाणार आमची दिवाळी, असं आम्हाला वाटून राहिलं। नक्कीच आपण जर बघितलं तर पावसाळ्याच्या तोंडांवरती शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची लगबग सुरू होते आणि याला लावलेला जो खर्च असतो तो अधिक झालेला आहे आणि निघणारा जो खर्च आहे तो अल्पसा आहे, त्यामुळे शेतकरी दुविधा मनस्थितीत आहे। पुन्हा एकदा दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात जाण्याचे संकेत यामुळे पुढे आलेले आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।